मागच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, व्यसनाच्या आरी जाऊन संकट टावरू नका, सहन करायला शिका, एक दिवस तुम्ही देव व्हाल. एकदा MPSC तुझा एक विषय राहिला ना, राहू दे, परत फॉर्म भर, परत फॉर्म भर, परत भर, 3-3, 4-4 वेळा, जाऊ दे 4 वर्ष गेलं ना, पण तू डायरेक्ट जिल्हा अधिकारी होणार हे ध्यानात ठेव. तू पहिल्याच फाईट मध्ये म्हणलं बस MPSC आपला विषय नाही, UPSC आपल्याला जमणार नाही. मग तुला जमत काय? शाळेत डोकं चालत नाही, शेतीत अक्कल नाही, दुकानदारीत पेलवत नाही, तुझं जगून उपयोग काय? तू जगून काय करणार आहे? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास, तू आहे काय कामाचा? तू फक्त नवरदेवा पुढंच का बजाव? बाई वाड्यावर या आणि राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो बाईला वाड्यावर बोलली तू, म्हणजे तू आहे कसा? सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? सोनूचा आहे तुझ्यावर, पण तुझ्या बापाचा नाही ना तुझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड, चैनवर वड, चैनवर वड, शेतीला चैनच नाही ना, आमदार व्हायला निघाला. एक वाक्य ध्यानात ठेवा, माझं वाक्य तुम्हाला मान्य आहे, व्यसनाकडे जाण्यापेक्षा प्रयत्नाकडे जा, यश येणार. आणि अपयश येऊ द्या ना, काय फरक पडला, येऊ द्या ना. उगाच आपलं माझं असं नाही, निगेटिव्ह विचार करायचा नाही कधी. तुम्हाला शेती जमत नाही, व्यापार करा, व्यापार जमत नाही, पकवास शिका, पकवास जमत नाही, पेटी शिका, पेटी शिकत नाही, कीर्तनकार व्हा, नाही तुम्हाला ते जमत, टाळकरी व्हा, नाही काही जमत, पुढारी व्हा, नाही पुढारी व्हायचं जमत, टपरी टाका, नाही टपरी टाका, गारगार विका, नाही गारगार वेग, म्हशी बाजरा, नाही म्हशी बाजरा, हमाल्या करा, नाही जमत, लोकांच्या गाड्या पुसा, पैलवान व्हा. आणि तेही जमत नाही, जागा मोकळी करा. मोकळ्या मनाने जा. काय इथे बी तुम्ही तकलीफच करता. लाकडातला किडा जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जिवंत राहू शकत नाही? मग तुम्ही का मारता? एक वाक्य सांगा मला, कोणत्या का होईना एका क्षेत्रात माणूस तरवेद असावाच. तुमचं काय मत आहे? तुम्ही साधा विचार करा. पोरण आता आपले पोहणं 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 पाण्यात पोहणं, जलंतरण पट्टूला बक्षीस आहे की नाही? ऑलिम्पिकला आहे, क्रिकेटला आहे. मग कोणत्याही एका क्षेत्रात चांगले व्हा ना. आणि पाया पडून सांगतो परत तेच वाक्य, लाकडातला किडा जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जिवंत राहू शकत नाही? मग तुम्ही का मारता? सगळं मिळेल, बट नो एनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ द वर्ल्ड. कारण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज इज ओनली मॅन ऑन द अर्थ. विदाउट मॅन व्हॅल्युएशन ऑफ बॉडी इज कम्प्लिटली झिरो. चिंता करायची नाही, काही येताना काही आणेल नाही. आणि काय करायचं तुमच्या हातात काय? मग वळवळ करतो कशाला? मागून चड्डी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडवून टाकेन, फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन? बरं, चिंता करायला आपल्या हातात काही नाही. बोला पटकन. आतापर्यंत जगात सगळे शोध लागले, रक्त बनवायचा कारखाना कोणी काढला का? नाही. झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा, झाडं लावा. देश वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरणाचा समतोल टिकवा, आणि उन्हाळ्यात झाडं लावा. मग ही लावलेली झाडं गेली कुठं? एखाद्याचा वाढदिवस जर 15 मेला असेल, वृक्षारोपण. इतकी ईडी लोक आहेत आपल्याकडे. एक वाक्य सांगू तुम्हाला, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वास घेतो. एका माणसाला 3 सिलेंडरच्या टाक्या गॅस लागतो रोज. 800 रुपयाला टाकी आहे. एक माणूस 2400 रुपयाचा गॅस घेतो. एका माणसाने जर इनामदारीनं झाड जगवलं तर अख्खं जग सुखी होईल. झाडं लावा
हे भाषण करून नका सांगू, भाषण करणाऱ्यांनी कवा लावल्यात? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, उकरा लाव. मेलं झाड, झाडाला पालवी कोण फोडतोय? शोध लागला नाही. 2 झाले ना. तिसरं वाक्य, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, हाय डेव्हलपमेंट. पांढऱ्या पिशी कमी पडल्या, बरं सलाईन. तांबड्याच वाढल्या, बरं उलट सलाईन. दोन्ही कमी झाल्या, उचला त्याला, मेलं ते. मग ऐका, मेडिकल सायन्स हाय डेव्हलपमेंट झालं, पण मरताने काय जातं हे अजून एकाही डॉक्टरला सापडलं नाही. सगळे शोध लागले. रक्तपानाचा कारखाना कोणी काढला? नाही. वृक्षाला पालवी कोण फोडतं? शोध लागला नाही. मरताने काय जातं? शोध लागला नाही. श्री गरोदर आहे? हो. 4था महिना लागला? हो. चेक करून आणा. मुलगी आहे का? ठेवू नका, मुलगाच पाहिजे. ठेवा, मुलगाच का ठेवा? तर तोच फक्त बापाला खात्रीशीर आणू शकतो. बापाला हाता घालून काढण्याची ताकद. बाळ बाहेर आलं आणि आईच्या स्तनात दूध निर्माण झालं, कोण करतं? शोध लागला नाही. मग एखादा कमकुवत मेंदूचा माणूस म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला पोरग का पेत नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बैसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. 12वा अध्याय. काय माझी या भक्ता, संसाराची चिंता आणि काय समर्थाची कांता, कोरान मागे आणि गाथ्यातलं प्रमाण. माझी या सत्तेने वेदासी बोलणे, माझी या सत्तेने सूर्याशी चालणे. पुन्हा डोकंच लावायचं नाही. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल, देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घातलं तरी चालेल देवा, पण देवा माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको रे देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळं नाही. माता महिला मंडळ उत्तर द्यायचे पटकन. तुमची पोरगी नवऱ्याच्या घरी सुखी राहावा का समाधानी? समाधानी. उत्तर समाधानी. पुरुष मंडळी तुम्हाला प्रश्न पटकन. करगळीने डोंगर उचलणं अवघड, करगळीने डोंगर उचलणं अवघड का पंक्तीतली पतरवळी उचलणं अवघड? उत्तर, करगळीने डोंगर उचलायला शक्ती लागते आणि पंक्तीतली पतरवळी उचलायला भक्ती लागते. शक्ती आणि भक्ती फरक आहे, तसं सुख आणि समाधान याच्यात फरक आहे.